झी 24 तास एक पाऊल पुढे कॉम्प्लिमेंट्स मिळतात आणि त्याचबरोबर किशोरजी खूप वेगळं कॅरेक्टर आहे या फिल्ममध्ये तुमचं. ॲक्च्युली बऱ्याच सिनेमांमध्ये तुमचे वेगळे कॅरेक्टर्स असतात पण ते दमदार कुठेतरी तुम्ही करता तुमच्या अभिनयानं. या फिल्ममध्येही तेच पाहायला मिळालं. काय सांगा सर? नाही, मला असं वाटतं की मला जेव्हा तो रोल ऐकवला होता ना, इट वॉज व्हेरी इंटरेस्टिंग. आय वॉज व्हेरी एक्सायटेड. पण शूटिंगला मी जेव्हा पहिल्यांदा पोहोचलो, आता गिरीशने जसं म्हणलं की चांगला ॲक्टर समोर असल्यावर आपल्याला आपोआप, आणि मित्र असल्यावर, आणि चांगला ॲक्टर असला आणि तो माणूस चांगला असला तर आपोआप तो त्या सीनबद्दल विचार करतो, स्वार्थी बनत नाही. मी जेव्हा पहिल्यांदा रिहर्स करायला लागलो तेव्हा गिरीशने एक मोस्ट इम्पॉर्टंट सजेशन दिली मला की तो श्रीमान नावाचा एक शब्द वापर बघतो कसा वाटतं. आणि त्या एका शब्दामुळे आणि त्या इंटोनेशनमुळे मला वाटतं अख्खा रोल उलटापालटा झाला. आणि मग त्याच्यावरच आम्ही दोघं खेळत गेलो आणि हा रोल असा झालेला आहे. आणि गजेंद्र असं नेहमी काम करताना मला वेगळं काही असेल तर बोलवतोच. आणि मला जे काही बोलायचं ते सगळ्यांनी बोलून टाकते. पण ही फिल्म पाहताना मला स्वतःला खूप आनंद झाला. आणि मला असं वाटतं की मी ज्या फिल्ममध्ये असतो आणि जी एखादी चांगली फिल्म झाली तर मला खूप बरं वाटतं आतून की यार अशा फिल्मचा आपण भाग आहोत. छोटा रोल असला तरी ही फिल्म ऐकताना, ती फोटोग्राफी बघताना, ती लोकेशन बघताना, ते कॅरेक्टर्स बघताना, ती गाणी ऐकताना, एखादं क्लासिकल गाणं आपण मंद प्रकाशामध्ये ऐकावं आणि आपण ऐकत राहावं, तशी फिल्म झालेली असं मला वाटतं. गजाची घाई फिल्ममध्ये दिसली नाही, ती कशी दिसली नाही, चांगला विकास केलाय त्याने. पण पोस्टकार्ड हे नाव किशोरने सुचवलेलं आहे. म्हणजे जेव्हा स्क्रिप्ट वाचतो तेव्हा तो म्हणाला की याचं नाव पोस्टकार्ड असायला हवं. आणि इतकं सुंदर, इतकं काव्यात्मक नाव मला किशोरमुळे म्हणजे एक लक्षात घेतलं पाहिजे की हे सगळ्या टीमनीच, म्हणजे वृंदानी एक काही गोष्ट नेमकेपणाने सुचवली, किशोरनी काय सांगितलं, मी काय श्रीमान शब्द सांगितला वगैरे वगैरे. पण मुद्दा असाच आहे की सगळ्यांनी असं काहीतरी देणंच अपेक्षित आहे. डिरेक्टरवरती सगळं हवाला सोडून नुसतं आपले दिवस भरणं हे काही खरं नाही. अशा पद्धतीचे अनेक चित्रपट होतात. पण म्हणजे हा चित्रपट तसा नाही त्यामुळेच. आणि हा खऱ्या अर्थाने चित्रपट त्यामुळे बनू शकला कारण प्रत्येकाने कॉन्ट्रीब्यूट केलेलं आहे. म्हणजे गंधार संगोरामचं संगीत हा एक महत्त्वाचा भाग बनतो. किंवा चैतन्य आडकरचं बॅकग्राऊंड, येस, किंवा ज्या गजेंद्र आणि त्याच्या डिरेक्शनच्या टीमनी जी काही लोकेशन शोधली त्याचं एक महत्त्वाचं कॉन्ट्रीब्युशन होतं. लोकेशन प्लेज अ कॅरेक्टर. तर ते अशा सगळ्या गोष्टी याच्यामध्ये घडून आलेल्या आहेत. त्यामुळे दिलीप काका, हो, दिलीप काकांनी जे काय एक ती मजा केलेली आहे. आणि दिलीप काका पण परत एकदा की ते माणूस म्हणून जिथे असतात तिथे इतकी पॉझिटिव्ह ऊर्जा तयार करतात की तुम्हाला मग ते शूटिंगचे कष्ट जाणवत नाहीत, मग त्यातल्या अडचणी नाही जाणवत, मनस्ताप जाणवत नाहीत, अनेक. म्हणजे मला आठवतं की आम्ही विट्याला त्या लाकडाच्या वखारीत पहिल्या दिवशी शूटिंग करत होतो आणि मी फार त्रस्त झालो गेल्यावर तिथे. मला अनेक गोष्टी असं वाटलं की आता कसं काय अनेक वगैरे वगैरे. तर पण ही बिंग देअर, त्यांचं तिथे असणं इतकं आम्हा सगळ्यांनाच काय म्हणता येईल त्याला ऊर्जा देत होतं. आणि मग ते दुसऱ्या दिवशीपासून रोल, कारण पहिला दिवस शूटिंगचा नेहमीच जरा अवघड असतो. पण सांगायचं कारण म्हणजे इतके वर्षानंतर सुद्धा नवीन कुठलं तरी ते कॅरेक्टर करताना त्यातला तो अत्यंत बालसुलभ उत्साह, काहीतरी ते लावायची दाढी कसं करायचं, मग कसं होईन, मी काय करीन, अमेझिंग. मला त्यांनी आत्ता स्टँडिंग इन्स्ट्रक्शन आहे, ते आत्ता बेंगलोरमध्ये की ते सिनेमा पाहिल्यानंतर तो एक तर प्रेमाने पहा, अशी एक सूचना आहे की प्रेमाने पहा, फार उगाच हे करू नको. आणि मेसेज कर तातडीने की कसं झाला सिनेमा. म्हणजे त्यांचं खूप लक्ष लागून राहिलंय. आणि हे जेव्हा सगळ्यांचं असं काहीतरी आतडं गुंततं ना, तेव्हा मला असं वाटतं ती कलाकृती खऱ्या अर्थानं काहीतरी चांगली होती. झी 24 तास एक पाऊल पुढे.